हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. आम्ही पण एकदम मस्त मजेत आहोत. तुम्हालाही प्रश्न पडला असेल की आज मी साडी घालून रेडी होऊन तुमच्या पुढे काय करते. तर आजचा व्हिडिओ जसं की तुम्हाला थंबनेलवरून कळालंच असेल की आजचा व्हिडिओ राहणार आहे मिशोच्या साड्यांचा हॉल व्हिडिओ. सो हॉल व्हिडिओ करण्याचं माझं खूप आधीपासून डिसाइडेड होतं की काहीतरी करूया. तर मला तसंही साड्या पर्सनली आवडतात. ही गोष्ट वेगळी आहे की मी घालत नाही, बिकॉज आता व्ह्यू आहे तर मला कॅरी करायला थोडं डिफिकल्ट होतं. सो मी ना असं काहीतरी 6 ते 7 साड्या मागवल्या होत्या आणि त्यातल्या सगळ्याच साड्या सुंदर आहे, पण त्यातल्या 2 मला अजून रिसीव्ह व्हायच्या, पण बाकी जे आहेत ते खूप छान आहेत. तर त्यांचाच रिव्ह्यू मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि यातली कोणतीही साडी तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करा किंवा मग मी कम्युनिटी पोस्टमध्ये पण टाकणारच आहे. चला, आता सर्वात पहिले ही साडी मी तुम्हाला सांगते. साडी खूपच सुंदर आहे. ह्या सगळ्या साड्या ना तुम्हाला 500 पासून तर 1100 पर्यंत वगैरे मिळतील. थोडंफार व्हॅरी होतात जे काही त्याची प्राइसेस असतात ते. सो ही पहिली साडी आहे. मी आता शूटच करत होते, म्हटलं चला तुमच्याशी पण शेअर करते. ही इतकी लाईट वेट साडी आहे आणि कॅरी करायला इतकी हलकी फुलकी आणि मस्त साडी आहे. मला खूप आवडली आहे. शिवाय याचा कलर आहे ना माझ्या कॉम्प्लेक्शनला खूप मॅच करतोय, म्हणजे खूप सुंदर वाटत आहे. बघा, आय थिंक तुम्हाला दिसत नसेल, थांबा एक मिनटं. सो बघा, याच्या पूर्ण साडीवर ना अशी प्रिंट आहे आणि हे निघणारी प्रिंट नाही आहे, कारण ही कापडामध्ये आतमध्ये ही साठलेली अशी म्हणजे विणलेली प्रिंट आहे. खूप सुंदर आणि शाईन करतोय कपडा. तुम्हाला दिसत असेल की कापड शाईन करतोय. आणि शाईन करणारी जेव्हा कधी आपण साडी घालतो ना तर ती आपल्या चेहऱ्याला पण ना शाईन करते, म्हणजे असं कॉम्प्लेक्शन देते. खूप सुंदर वाटते. कलर मला खूप आवडले. यात भरपूर कलर अवेलेबल आहे आणि याचा ब्लाऊज सुद्धा सेम कलरचा आहे. त्याला अशी थोडीशी तुम्ही बॉर्डर लावू शकता हातांवर आणि सोबतच सेम बुट्ट्यांमध्येच राहणार आहे. आणि साडीची जी हाईट आहे ना ती मला प्रॉपर बसते आणि त्याच्यावरही आहे, म्हणजे तुम्ही माझ्यापेक्षा उंच असाल तरी सुद्धा तुम्ही ही साडी खूप छान प्रकारे वेअर करू शकता. मला ही साडी खूप आवडली आहे. म्हणजे स्पेशली याची बॉर्डर आहे ना ही पण अशी लेस बॉर्डर आहे, म्हणजे अशी हेवी नाही आहे, लेस बॉर्डर आहे. आणि आय थिंक याची प्राइस काहीतरी 1126 रुपये आहे. पण ही साडी खरंच वर्थ इट आहे. म्हणजे तुम्ही कधीही कुठेही घालू शकता. पार्टी वेअर पण आहे, लाईट वेट पण आहे आणि कुठेही इझिली कॅरी होईल. ब्लाऊज मी कॉन्ट्रास्टमध्ये घातले, म्हणजे माझ्याकडे गोल्डन होता त्यामुळे. पण याच्यात सेम कलरचा ब्लाऊज आहे. तुम्ही पफ स्लीव्समध्ये याला शिवलं ना, हा खरंच खूप सुंदर साडी दिसेल. आणि याचा जो पदर आहे ना तर पदरला फक्त लेस आहे, एकदम सिंपल आहे आणि खूप सुंदर वाटते. म्हणजे नॉर्मली मुलींना किंवा कमी वयाच्या बायकांना ना ह्या साड्या खूप सूट करेल. आणि तुम्ही ब्लाऊज स्लीवलेस पण शिवू शकता. बघा याच्यावर किती सुंदर वाटतं. म्हणजे मला तरी हे पर्सनली आवडले. आणि मी मेकअप पण जास्ती काहीच नाही केलंय, फक्त पावडर लावलाय, थोडं ब्लश लावलाय, दॅट्स इट. तर तुम्हाला वाटेल की मेकअपमुळे सुंदर वाटते, पण असं नाही आहे. बघू शकता तुम्ही, एकदम लाईट वेट साडी आहे, दिसायला पण सुंदर आहे. तुम्ही नक्की ही साडी कन्सिडर करू शकता. खूप सुंदर साडी आहे आणि याचं कापड पण खूप सॉफ्ट आहे. म्हणजे मी निर्या केल्या आहेत ना, बघा तुम्हाला दिसत नसेल पण निर्या सुद्धा खूप छान बसल्यात. बघा मी दाखवण्याचा प्रयत्न करते. निर्या सुद्धा खूप छान बसल्या. एकदम लाईट वेट साडी आहे. खूप सुंदर साडी आहे, खूपच सुंदर साडी आहे. बघा खूप सुंदर, म्हणजे तुम्ही अशी कधीही कुठेही घालू शकता ही साडी. कोणत्या साड्या असं आपल्याकडे असतात ना, कोणत्या आपल्याकडे साड्या असतात जे वेअर करायला आपल्याला विचारच करावा लागत नाही. असं वाटते ठीक आहे पटकन घालून निघू शकतो आपण. त्याच्यातली ही साडी आहे. खूप सुंदर साडी आहे, मला खूप आवडली आहे. तर तुम्हाला पण हवी असेल तुम्ही कमेंट करू शकता मला, मी तुमच्याशी शेअर करेल लिंक, किंवा मी कम्युनिटी पोस्टमध्ये पण लिंक्स ॲड करणार आहे. चला आता मी तुम्हाला दुसरी साडी घालून दाखवते. ओके, सो ही आहे दुसरी साडी. एकदम छोटीशी बॉर्डर आहे या साडीला. पूर्णपणे प्लेन साडी आहे. इतकी सुंदर ही साडी आहे ना, बघा तुम्हाला कळत असेल, एकदम प्लेन साडी आहे. शिफॉन मटेरियलमध्ये ही साडी आहे. आणि याची बॉर्डर बघा, एकदम सिंपल बॉर्डर ना, थोडी हेवी आहे, वेटमध्ये थोडी हेवी आहे, पण साडी पूर्ण सिंपल असल्यामुळे ना सेट होत आहे. म्हणजे असं नाही का साडी अशी उडायला लागेल जर याच्यावर काही हेवी नसलं तर. म्हणून ही एकदम सिंपल अशी बॉर्डरची याला लेस लावली आहे त्यांनी. पण इतकी सुंदर दिसते ना ही साडी. मी तुम्हाला पूर्ण लुक ना साईडला असं अटॅच करेल माझा फोटो. पण खूप सुंदर साडी आहे, खूप सुंदर. पूर्ण प्लेन आहे आणि सगळीकडे फक्त आणि फक्त ही अशी लेस आहे. पण याने इतका सुंदर लुक येत आहे. आणि म्हणजे ही साडी ना तुम्ही रिसेप्शनला घालू शकता.
सिंपल आहे, पण त्याचबरोबर याची जी सिंपल अशी बॉर्डर आहे ना, त्याच्याने लुक असा उठून दिसतोय. एकदम मिनिमल मेकअप करायचा आणि अशी सिंपल साडी घालायची, खूप सुंदर दिसते. आणि तुम्ही बघू शकता, मी पण आता घातलीच आहे, किती सुंदर वाटतंय. याला सेम कलरचा ब्लाउज पीस आहे. तुम्ही याला कॉन्ट्रास्टमध्ये पण घालू शकता, जसं मी घातलंय. सेम ब्लाउज पीस आणि त्याला हे लेस दिली आहे, जसं या पूर्वीच्या साडीसाठी होतं सेम तसंच आहे. पण साडी खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. आणि याची प्राइस मला वाटतं काहीतरी 500च्या पण आतमधली साडी आहे ही. 436 रुपीजला ही मिशोवर अवेलेबल आहे. याची पण लिंक हवी असेल तर मी तुम्हाला देते. पण साडी खरंच सुंदर आहे. तुम्हाला जर ही जवळपासच्या प्रोग्राममध्ये घालायचं असेल, घरी सुद्धा घालायची असेल तर घालू शकता तुम्ही. पण घरी घालायला फक्त हेच आहे की एकदम सिंपल याला असं छान आहे ना, तर असं वाटतं की घरी नको, असं बाहेरच्या छोट्या मोठ्या फंक्शन्सला किंवा रिसेप्शनला पण तुम्ही घालू शकता, कोणत्या इव्हेंटला घालू शकता. कारण एकदम सिंपल साडी आहे पण खूप सुंदर आहे. आणि तसंही आजकाल शिफॉनचा कापड तर तुम्ही खूप ऐकलाच असेल. एकदम सॉफ्ट वाटतो, अंगाला अजिबात रुतत नाही आणि एकदमच सॉफ्ट आहे, खूप सुंदर वाटतंय. बघा, मी तुम्हाला ना दाखवते माझा पूर्ण लुक. वेट बघा, एकदम सिंपल अशी बॉर्डर, त्यानंतर ही पूर्ण प्लेन साडी आणि इथे पण फक्त बॉर्डर आणि सेम पदराला पण फक्त बॉर्डर आहे. एकदम सिंपल. तुम्हाला हवं नाही इथे तुम्ही लटकन्स पण लावू शकता, पण हे असंही खूप सुंदर दिसतंय. बघा, आणि अशी चापून चोपून साडी बसते आहे, खूप सुंदर वाटतंय. इव्हन खालच्या साईडला पण ना, तुमचं जिथे खाली आपला फॉल असतो तिथे सुद्धा सेम बॉर्डर दिले त्यांनी. दॅट सेट पूर्ण प्लेन साडी आहे पण खूप सुंदर आहे. असं लुक येतोय ना, मस्त वाटतंय. अजिबात महाग नाही आहे, तुम्ही इझिली अफोर्ड करू शकता ही साडी. आणि ब्लाऊज पण एकदम प्लेन आहे, त्यामुळे लुक खूप सुंदर वाटेल. मी तर सजेस्ट करेल तुम्हाला याच्यावर असाच कॉन्ट्रास्ट घाला, खूप सुंदर वाटेल. रेड पेक्षा हे जास्त बेटर आणि उठून दिसेल. चला आता आपण तिसऱ्या साडीकडे वळूया. मी तुम्हाला तिसरी साडी दाखवण्यापूर्वी एक गोष्ट दाखवते. त्याच साडीची जी तिसरी साडी मी तुम्हाला दाखवणार आहे. साडी तर सुंदर आहेच, नो डाऊट. मल्टी कलरमध्ये साडी आहे, खूप सुंदर आहे. पण त्याच्यापेक्षा सुंदर याचा ब्लाऊज पीस आहे. तुम्ही बघाल तर तुम्हाला खूप आवडणार आहे, म्हणून म्हटलं की आधी ब्लाऊज पीस दाखवूया. सी, पूर्ण मिरर वर्क आहे. हा तुमचा ब्लाऊज पीस राहणार आहे. आणि त्यानंतर इथून तुमची साडी सुरू होणार आहे. हा पूर्ण तुमचा ब्लाऊज पीस आहे. खूपच सुंदर ब्लाऊज पीस आहे, खूपच. मी तुम्हाला सांगते, तुम्ही जेव्हा गरबा खेळायला जाल किंवा कोणत्या प्रोग्राममध्ये जाल ना, तर ही साडी खूप सुंदर दिसणार आहे. आता मी तुम्हाला ही बाकीची जी साडी आहे ना, ही वेअर करून दाखवते. या साडीवर खाली पण ना सेम असंच मिरर वर्क आहे, म्हणजे खालच्या साईडला जिथे आपले फॉल असेल त्या साईडला, आणि वरच्या साईडला प्लेन आहे. आणि ब्लाऊज पीस खूप सुंदर आहे. चला मी तुम्हाला घालून दाखवते. सो ही आहे आपली तिसरी साडी. ह्या साडीचा म्हणजे काही कोणाबरोबर मुकाबलाच नाही, इतकी सुंदर ही साडी आहे. कारण ही पूर्णपणे मल्टी कलरची साडी आहे. पूर्ण थ्रू आउट द साडी तुम्हाला कंटिन्यू यामध्ये मिरर वर्क दिसेल आणि निघत नाही आहे, अजिबात निघणारच नाही, फॉर शुअर नाही निघणार हे मिरर वर्क. एकदम प्रॉपर ह्याला असं लावल्या गेलंय, निघणार नाही आहे. त्याचबरोबर ह्या साडीचा पदर बघा, इतका सुंदर वाटतोय ना, म्हणजे खूप असं छान लुक देतोय हा असं घातल्यावर. फॉर शुअर ही पण तुम्ही कुठेही घालू शकता. स्पेशली ही पार्टी वेअरची साडी आहे. आणि मला ना पर्सनली वर्कच्या साड्या आवडतात, कारण ते दिसायला सुंदर वाटतात. काठ पदर वगैरे आपण सगळेच आवडतात, पण मला वर्कची माझी पहिली चॉईस आहे नेहमीपासून. आणि याचा पदर बघा किती सुंदर याचं डिझाईन आहे, म्हणजे मला खूप आवडलंय. हा, याचं जे ब्लाऊज आहे ते मी तुम्हाला दाखवलं, पूर्णपणे छान असं डेकॉर केलंय विथ दिस मिरर वर्क. आणि आता माझ्याकडे कोणताच म्हणजे ब्ल्यू ब्लाऊज नाही आहे, ग्रीन आहे, पण तो थोडासा वर्कचा आहे. तर वर्कवर वर्क तेवढं खास दिसलं नसतं, लुक नसतं आला साडीला, म्हणून मी हा वेअर केलाय कॉन्ट्रास्टमध्ये. तुमच्याकडे या मल्टी कलरमध्ये कोणताही कलरचा ब्लाऊज असेल ना सिम्पलमध्ये, तर तुम्ही घालू शकता. फक्त तुम्ही वर्कवाला याच्यावर घालू नका, कारण जर तुम्ही वर्कचा ब्लाऊज घातला ना तर साडीचा जो लुक आहे ना तो असं उठून दिसणार नाही. आता तुम्ही याच कलरच्या साडीचा ब्लाऊज याच्यावर घालाल तर लुक दिसेल, अदरवाईज दुसरा कोणता घालायचा आहे तर तुम्ही असं कॉन्ट्रास्ट करून घालू शकता, खूप सुंदर दिसणार आहे. आता मी तुम्हाला फुल साडीचा लुक दाखवते. बघा, ही अशी काहीशी पूर्ण साडी दिसत आहे. आणि
या साडीची प्राइस ना आय थिंक 1000 रुपये आहेत, म्हणजे 1049 1049 वगैरे याची प्राइस आहे, पण वर्थ इट आहे. म्हणजे तुम्ही ही कुठेही घालू शकता. याचा कापड पण सॉफ्ट आहे, असं नाही की वर्कची आहे तर हेवी आहे किंवा ट्रान्सपरंट आहे असं अजिबात नाही आहे. खूप सुंदर कापड आहे, एकदम सॉफ्ट कापड आहे, एकदमच सॉफ्ट कापड आहे. त्यांना उठून येतोय फेसवर, त्यामुळे खूप सुंदर दिसतंय. बघू शकता. थ्रू आउट द साडी सेम प्रिंट आहे, म्हणजे जी काही आहे थोडीफार वेगवेगळी सेम टाईपमध्ये आहे, पण मिरर वर्कमुळे खूप सुंदर दिसत आहे. ॲज वेल ॲज या साडीला सुद्धा खूप शाईन आहे. तुम्हाला नोटीस होत असेल की या साडीला किती शाईन आहे. याला ना असे टसल्स पण दिलेत, 2 दिलेत, खूप सुंदर आहेत बघा, खूप सुंदर वाटत आहे. असे 2 टसल्स पण आहे, तर मस्त वाटतंय. साडी खूप सुंदर आहे. तुम्ही ही सुद्धा रिसेप्शनला, इव्हेंट्सला कुठेही घालू शकता. खूप मस्त साडी आहे. आणि असं ओपन पल्लो ठेवला ना तर जास्त सुंदर दिसेल, कारण याच्यावर जी काही प्रिंट आहे ना ती असं उठून दिसते, छान दिसते. याच्यावर मी ऑक्सिडाइज ज्वेलरी घातली आहे. आय फील की याच्यावर छान दिसेल, आणि मला ना वेगवेगळ्या साड्यांबरोबर वेगवेगळे ज्वेलरीज वेअर करायला आवडतं, म्हणजे छान दिसतं, असं छान वाटतं. सो ही एक आपली चौथी साडी आहे, आणि तिसरी साडी आय थिंक ही आपली. मी चौथी साडी पण दाखवते तुम्हाला. चौथ्या साडीमध्ये ना मला काही गोष्टी नाही आवडल्या, ते सुद्धा मी तुमच्याशी शेअर करते. चला तर आता मी चौथी साडी घालून येते. ओके, सो ही आहे चौथी साडी. ही पण साडी खूप सुंदर आहे, खूप लाईट वेट आहे, एकदम चापून चुपून बसणारी आहे, सॉफ्ट आहे, खूप सुंदर आहे. एव्हरीथिंग इज गुड. आणि तुम्ही याची हे पण बघू शकता, लेस एकदम सिम्पल लेस आहे. ही पूर्ण प्लेन नाही आहे, पण याच्यावर एकदम थोडी थोडी बुट्टी आहे, आणि हे सुद्धा खूप सुंदर दिसते. म्हणजे प्लेन तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही प्लेनवाली पण कन्सिडर करू शकता. त्यात पण बरेच पैकी आय थिंक कलर्स आहे. आणि ही सुद्धा एक खूप सुंदर साडी आहे. ही मला बघता क्षणी आवडली होती. याची प्राइस काहीतरी 1000 रुपीज अराउंड आहे. साडी खूप सुंदर आहे, पण प्रॉब्लेम इज दॅट की ही आहे ट्रान्सपरंट साडी. म्हणजे नेटमध्ये नाही आहे, अजिबात नेट नाही आहे. कापड मला माहिती नाही हा कोणता आहे, पण ही ट्रान्सपरंट आहे, नेट नाही आहे, लाईट वेट आहे, त्यामुळे मस्त साडी आहे. पण ना तुम्हाला या साडीचा ड्रॉबॅक सांगते. एकतर ही थोडीशी ट्रान्सपरंट आहे, त्यामुळे तुम्हाला पेटीकोट या साडीवरचा मॅचिंगच घालावं लागेल. सेम विथ द ब्लाऊज, म्हणजे तुम्हाला याच्यावरचा ब्लाऊज तुम्ही घातला तर जास्ती सुंदर दिसेल ॲज कम्पेअर्ड टू कॉन्ट्रास्ट. बिकॉज ही ट्रान्सपरंट असल्यामुळे ना तो एवढा मॅच नाही करत. माझ्याकडे अशा कलरचा, सिल्वर कलरचा ब्लाऊज आहे, पण तुम्हाला दिसत नाही आता मी कुठे ठेवला तर. पण मी जेव्हा शूट केलं होतं ना, म्हणजे माझा शॉर्टसाठी शूट केले होते या साडीसाठी, तेव्हा मी तो घातलेला, त्याच्यावर हे खूप सुंदर दिसत होतं. पण आय पर्सनली फील की ही साडी म्हणजे बाकी साड्यांपेक्षा थोडीशी मला कमी आवडली, पण लुक वाईज खूप सुंदर दिसते ही सुद्धा साडी बघा. लुक वाईज खूप सुंदर आहे. आणि तेच म्हणजे तुम्हाला मॅचिंग ब्लाऊज पीस घ्यावं लागेल आणि ब्लाऊज शिवून घ्यावं लागेल. नॉर्मली असं असतं ना की एक ब्लाऊज असलं की आपण 2-3 साड्यांवर मिसमॅच करून घालून घेतो, पण या साडीसाठी तसं नाही चालणार आहे. आणि याच्यावर तुम्ही एकदम सिंपल ज्वेलरी घाला, खूप सुंदर दिसेल, खूप सुंदर लुक येतो. मोकळे केस ठेवायचं, कारण मी जेव्हा पण असे थोडेसे डिझायनर साड्या घालते किंवा थोड्याशा वर्कवाल्या साड्या घालते, तर त्यावेळेस मी मोकळे केस ठेवते, त्याच्याने जास्ती सुंदर दिसतो आपला लुक. आणि एकदम मिनिमल मेकअप करायचं, जसं की मी आज केलंय. आय फील की या साडीवर हा मेकअप एकदम परफेक्ट जातोय, सुंदर वाटतोय. आणि आता मी तुम्हाला सांगते, ह्या सगळ्या साड्या, जसं की जी रेड साडी होती ना एकदम सिंपल बॉर्डरवाली, ती फक्त आय थिंक 400 अराउंड होती. बाकी सगळ्या साड्यांची प्राइस 800 to 1100 मध्ये आहे. सगळ्याच साड्या सुंदर आहेत, सुंदर बरोबर याचा कापड सुंदर आहे, क्वालिटी खूप छान आहे. म्हणजे तुम्ही फॉल केला वगैरे तर खूप सुंदर, म्हणजे छान बसेल साडी ही. आता मला हे दाखवायचं होतं सगळं घालून, त्याचं 2 रिझन्स होते. पहिली गोष्ट तर जेव्हा आपण साडी घालतो ना, तेव्हा आपल्याला रिअलमध्ये कळतं की साडी दिसते कशी आहे आपल्यावर. आणि ती म्हणजे आता जसं मी ही घातली आहे, तर तुम्हाला थोडीफार आयडिया येईल की अरे ही साडी माझ्यावर कशी दिसेल. नॉर्मली तसं असतं, माझं तरी तसं असतं, जेव्हापर्यंत मी अंगावर साडी घालत नाही ना, मला तेवढा आयडिया येत नाही की ही साडी माझ्यावर कशी दिसेल. सो म्हणून मी तुम्हाला दाखवलं की ह्या सगळ्या साड्या घालून दाखवते, म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल की ही साडी तुमच्यावर कशी दिसेल. अँड सेकंड थिंग, माझ्या ना साड्यांचं कलेक्शन आहे, म्हणजे नॉट कलेक्शन, म्हणजे माझ्या लग्नाच्या साड्या, लग्नापासनं आतापर्यंत मी साड्या कमीच घेतल्या, पण माझ्या लग्नात बऱ्यापैकी साड्या माझ्याकडे जमा झाल्यात. आणि लग्नाच्या आधी फक्त माझ्याकडे 2 साड्या होत्या, जेव्हा की ते कांदेपोह्यांचा प्रोग्राम होते ना, त्यासाठी फक्त 2 साड्या होत्या. एक त्यातली माझ्या बहिणीच्या लग्नात मी घेतलेली, कझन सिस्टरच्या, आणि दुसरी म्हणजे
माझ्या मम्मीनी माझ्यासाठी घेऊन ठेवली होती, ती पण दुसऱ्या बहिणीच्या लग्नासाठी. आणि तिचं असं मत होतं की आता त्यांच्यानंतर तुझाच नंबर लागणार आहे, तर ह्या 2 साड्या असायला पाहिजे. आणि त्या साड्या पण खूप सुंदर आहे, मला खूप आवडतात, कारण ते माझ्या पहिल्या 2 साड्या आहेत. तर तुम्हाला माझ्या साड्यांचं कलेक्शन बघायला आवडणार आहे का, हे मला नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे जर तुम्हाला माझ्या साड्यांचं कलेक्शन आवडणार असेल तर मी तुमच्याशी माझ्या सगळ्या साड्या शेअर करेल. आणि तुम्हाला जर आणखी पण असेच छान छान हॉल व्हिडिओज बघायला आवडणार असेल ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे मी तुमच्याबरोबर छान छान साड्या पण शेअर करेल. आय थिंक माझी चॉईस चांगलीच आहे, म्हणजे एवढी वाईट नाही आहे. आणि तुम्हाला जर खरंच आवडल्या असेल ना सगळ्या साड्या, तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. मी तुमच्यासाठी छान छान साड्यांचं कलेक्शन घेऊन येईन, ड्रेसेसचं घेऊन येईन, टॉप्सचं घेऊन येईन, जीन्सचे घेऊन येईन. आणखी पण बऱ्याचपैकी गोष्टी आहेत मिशोवर अवेलेबल. आणि मिशोवर ना कमी प्राईसमध्ये खूप छान छान गोष्टी मिळत आहे. म्हणजे मला पर्सनली बिलीव्ह नाही होत की ही साडी 1000 रुपीजला मिळते आहे. आणि खरंच सांगते, क्वालिटी A1 आहे याची. म्हणजे आपण म्हणूच शकत नाही की क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज आहे एवढ्या कमी प्राईसमध्ये असून सुद्धा. अदरवाईज लोक तर आता 5-10 हजार त्यांच्यासाठी नॉर्मल झाल्या साड्यांसाठी. पण मी पर्सनली बिलीव्ह करते की 5,000 मध्ये तुम्ही नाही एक पण म्हणजे 2 ते 3 साड्या घ्या यार. तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या घालू शकणार आहे. एकच साडी एवढी महागाची घेऊन तुम्ही कितीच वेळा घालणार आहे ती, असं माझं पर्स्पेक्टिव्ह आहे, माझं ओपिनियन आहे. बाकी तुमचं यावर काय मत आहे ते सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो मी तुमच्यापर्यंत छान छान व्हिडिओज घेऊन येईल. आणि हा मला तुम्हाला एक सांगायचं राहिलं की माझ्याकडे ज्या साड्या आहेत ना ते नागपूरला अर्ध्या आहेत आणि पुण्याला अर्ध्या आहेत. तर म्हणजे कधीतरी असं होतं ना की आपल्याला नागपूरला गरज पडेल, कधी इकडे पडेल. सो मी 2 पार्टमध्ये त्याचा व्हिडिओ करेल. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल बघण्यात तर मला नक्की कमेंट करून सांगा, मी तुमच्याशी शेअर करेल. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. चला भेटूया मस्त एका नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.